मोर्शी वरुड मतदारसंघातील जनता पक्ष पाहून नाही तर माणूस पाहून मतदान करणार। मोर्शी मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडण्याची परंपरा कायम असणार। अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरेंच्या विक्रमी जनसंपर्कामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। विक्रम ठाकरे निवडून येण्याची लाट दिसताच विरोधकांकडून विक्रम ठाकरेंवर टीका। सध्या मोर्शी वरुड मतदारसंघात निवडणुकीच्या युद्धात अनेक उमेदवार उतरले असून महायुतीत मित्रपक्षीय लढत होताना दिसून येत आहे, तर महाविकास आघाडीने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय। मात्र मोर्शी वरुड मतदारसंघाचा इतिहास बघता हा मतदारसंघ पक्षासोबत नाही तर अपक्षाला निवडून देत असतो। अशातच जनतेच्या कायम संपर्कात असणारा अपक्ष उमेदवार या मतदारसंघात निवडून येण्याची परंपरा कायम असण्याची शक्यता आहे। सध्या मोर्शी वरुड मतदारसंघाची परिस्थिती बघता अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांना जनसामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। अशातच सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया देखील विक्रम ठाकरे बाजी मारणार अशी येत असून सध्या मोर्शी वरुड मतदारसंघात विक्रम पर्व वातावरण तयार झाल्याचं चित्र दिसते आहे। विक्रम ठाकरे गेल्या 18 वर्षापासून राजकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्याचा फायदा मात्र विक्रम ठाकरेंना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे। सध्या विक्रम ठाकरे यांची प्रचार रॅली असो किंवा जाहीर सभा, प्रत्येक ठिकाणी जनसामान्य नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असल्याने या निवडणुकीत मात्र विक्रम ठाकरे नावाचं वादळ मोर्शी वरुड मतदारसंघात पाहायला मिळते आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज। सहज असा संपर्क करायला जायचो आणि संपर्क करायला जायताना माझ्याजवळ कुठला